त्याग समर्पण दर्शवून आपलं जीवन समाजासाठी समाजाची घडीघडी करण्यासाठी या ठिकाणी कार्य केला आहे आणि अविरतपणे ते झटले आहे. समाजाला स्थिरता दाखवण्यासाठी आपल्या डिजिटल मीडिया परिषदेचे विभागीय सचिव जितेंद्रजी काय त्यांना मी विनंती करतो तात्काळ मंचावर यायचं आहे. सचिव दीपकजी मोरे त्यांनी सुद्धा या ठिकाणी थांबायचं आहे. या फोटोमध्ये हा अविस्मरणीय असा फोटो राहणार आहे. सगळे पदाधिकारी या ठिकाणी असावे. माझे जो वर्गाचे उपाध्यक्ष शिवाजीराव ताडे यांचं स्वागत आणि सन्मान करावा. या ठिकाणी आपले जे पदाधिकारी मागच्या दिसत नाहीये आणि तुम्ही उभे असले की आमचे पाय दुखतात. थोडं तुम्ही त्याची काळजी घ्या. मित्रांनो, वसंतजी संतोष जगताप, वसंतराव जगताप लवकरात लवकर कृपया मंचाकडे यावं. या ठिकाणी DR माळीजी उपस्थित असतील. यानंतरचं नाव अब्दुलजी गनी मोहम्मद शरीफ उर्फ गनी काझी लाखनवाड यांनी या ठिकाणी यावं. सपत्नीक या ठिकाणी उपस्थित झाले. पूर्ण आयुष्य केंद्रीय मंत्री महोदय प्रतापराव जाधव साहेब यांनी कृपया पुढे यावं. प्रसन्नजी यांना सुद्धा मी विनंती करतो आणि प्रथमेश सर यांना पण मी विनंती करतोय कृपया आपल्या ठिकाणी आणि सगळ्यांच्या नियोजनबद्ध संकल्पनेतून या ठिकाणी हा सत्कार हा सन्मान होतो. सागरजी मोदी आणि SP हिवाळे सागरजी मोदी शेरोशायरीचे आशिक आहेत आणि खूप सुंदरपणे त्यांनी पत्रकारिता केली आहे. सागरजी मोदी यांचं आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतोय. रिपब्लिकन न्यूजपेपरचे संस्थापक आहेत SP हिवाळे सर, त्यांचं पण या ठिकाणी स्वागत आणि आकाशदादांच्या हस्ते अभिनव साहेबांचं प्राध्यापक नानासाहेब कांदेलकर 54 वर्ष 54 मध्ये त्यांचा जन्म आहे. 71 वर्ष वय. प्राध्यापक नानासाहेब आपल्या सर्वांसाठी आदरणीय असं व्यक्तिमत्व आहे. खूप वर्ष त्यांनी लोकमतमध्ये पत्रकारिता केली आहे. मी विनंती करतो नानासाहेब नामदार प्रतापरावजी जाधव साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे कामगार मंत्री माननीय नामदार ॲडव्होकेट आकाशजी फुंडकर साहेब, जळगाव जामोदचे आमदार आमचे मित्र संजू भाऊ कुठे, बुलढाणा विधानसभेचे आमदार संजू भाऊ गायकवाड, बुलढाणाचे सर्व माननीय भाईजी, माननीय डॉक्टर बाबाजी मुसारी, आदरणीय राधेश्याम काका चांडक आणि चंद्रकांतजी बर्दे, राजेजी डिडोळकर, मंचावरील सर्व सन्मानित मान्यवर, सर्व पत्रकार, माझ्यासमोर बसलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आणि खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचे सर्व सन्मान्य पाहुणे, सर्व सरकार मूर्ती, सर्व पत्रयोगी, सर्वांना मी सर्वप्रथम माझा नमस्कार करतो की आज आपल्यामुळे आज हा कार्यक्रम इथे होतोय. आज आपण सगळेजण इथे आलात. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, सगळे वक्ते बोलूनही गेले. मी काही फार मार्गदर्शन इथे करू शकत नाही राज्याची. या ज्येष्ठ लोकांसमोर मार्गदर्शन करण्यात मी मोठा नाही, पण खरोखर जिल्हा पत्रकार संघ जो हा कार्यक्रम आयोजित केला, मला नाही वाटत की जिल्ह्यात असा कार्यक्रम आतापर्यंत झालेला आहे. पत्रकार दिनाच्या दिनी पत्रकारांचा गौरव करण्याचा कार्यक्रम सगळीकडे होतो, पण म्हणजे आयुष्यातले 3 तप, कोणाचे 2 आहेत, कोणाचे 3 आहेत, कोणाचे 4 आहेत. 4चा तप संघर्ष, नुसता संघर्ष. कधी परिवार माहीत नाही, कधी स्वतःचं आरोग्य माहीत नाही, आपण काय करतोय याच्याकडे लक्ष नाही, नुसतं आपल्या प्रोफेशनसाठी झपाटल्यासारखं काम करणं आणि इतक्या या सगळ्या संघर्षानंतर असा काहीतरी सुखद धक्का मिळणं. त्यामुळे ही जी कल्पना आहे
आपण पाहतो की फील्डवर काम करतो, ऍक्टिव्ह असतो, तेव्हा प्रत्येकच जण आपली कधी प्रशंसा करते, कधी आपल्याशी बोलते, आपल्याला सन्मान मिळतो किंवा आपल्याला कधीतरी आपले विचार मतभेद होतील. सर्व सहकारी यांनी आयोजित केला. अशा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपल्या खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय श्री आकाशदादा फुंडकर, आज विशेष उपस्थिती म्हणून या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले प्रसिद्ध न्यूज अँकर आणि ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक द बायोस्कोपचे माननीय श्री प्रसन्न जोशी साहेब, माननीय संजीव भाऊ गायकवाड, धीरजजी लिंगाडे, आमदार संजयजी कुटे साहेब, या ठिकाणी विद्याधरजी महाले, गणेशजी पांडे साहेब, माननीय डॉक्टर भागवतजी भुसारी, चंद्रकांतजी बर्दे, राजेशजी टिडोळकर, सुरेशजी नाईकवाडे आणि सन्माननीय सर्व व्यासपीठ आणि संपूर्ण जिल्ह्यातून आलेले सर्व आपल्या या पत्रकार क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगलं काम केलं असे सगळे ज्येष्ठ पत्रकार, त्यांचं कौतुक करण्यासाठी आलेली, त्यांच्यासोबत आलेली मंडळी, जिल्ह्यातून बुलढाण्यातली उपस्थित असलेली सर्व मंडळी, उपस्थित सर्व बांधवांनो, भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आपण मी कासिमजी शेख यांना विनंती करतो, सरचिटणीस त्यांनी सुद्धा या ठिकाणी पुढे यावं. शिवाभाऊ कासिमजी आपण रावजी विश्वनाथ चोपडे, गणेशरावजी देशमुख शेगाव, गणेशरावजी देशमुख शेगाव, शेगावची टीम, देतोय, सन्मानित करतोय, शॉल, पुष्पहार, स्मृतिचिन्ह, मोमेंटो, असं या सत्काराचं स्वरूप आहे. सुरेंद्रजी जाधव सर, त्यांनी पण पुढे यायचं आहे, काही सत्कार त्यांच्या हातून पण घ्या. पदाधिकाऱ्यांना विनंती करतो, सुरेंद्रजी जाधव अतिथी अध्यक्ष, सुधाकरजी पोरसे धामणगावकडे, सुधाकरजी पोरसे धामणगावकडे, ईश्वरसिंग किसनसिंग परदेसी रिहा, पत्रयोगी जीवन गौरव पुरस्कार आपण या सगळ्यांना देतोय आणि विनंती करतो कुणी बाहेर जाऊ नये. आपल्याला 2 महत्वाची भाषणं या ठिकाणी ऐकायची आहे. सगळ्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. माननीय प्रसन्नजी जोशी आपल्याशी संवाद साधणार आहे, सुरेशजी नाईकवाडे सर संवाद साधणार आहे. बीएम गुरुजी आपण सत्कार स्वीकारा. बीएम गुरुजी, बीएम गुरुजी. आणि मित्रांनो, अगदी रेकॉर्ड ब्रेक असा हा कार्यक्रम आपण अगदी वेळेवर संपवलाय. फक्त 2 आपल्याला मार्गदर्शन महत्वाचे ऐकायचे. मी विनंती करणार आहे, खूप दूर, बडी दूर से आए हैं, प्यार का तोहफा लाए हैं, माननीय प्रसन्न जोशी सर, ते आपल्यामध्ये आणि मगाशी संजू भाऊनी त्यांचा उल्लेख केलाय की ते नेहमी प्रसन्न असतात, म्हणून त्यांचं नाव त्यांच्या आईने प्रसन्न ठेवलं असावं. मी विनंती करतो सगळ्यांनी बसून घ्यायचं. पत्रयोगी जीवन गौरव पुरस्कार माननीय भाईजींना विनंती करतो बसून घ्यावं. भाईजींचं पण आपल्याला अनुभव ऐकायचं आहे. शेवटचे 3
4 वाजता डिजिटलची पत्रकार हे अतिशय म्हणजे फार लक्ष देण्यासाठीची तो एक प्रांत आहे आणि त्यामुळं पत्रकारांना सोबत घेऊन पत्रकारांना बाजूला करून किंवा न्यूज अँकरला बाजूला करून कोणताही शासनाचा कार्यक्रम करता येत नाही हे मला